नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील. माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण MTS परीक्षेला जाता जाता थोडक्यात जे काही आपल्याला महत्त्वाचे वाटत आहेत ते इन शॉर्ट आपण बुद्धिमत्तेच्या अंतर्गत साधे साधे प्रश्न घेत आहोत. चला तर मग तुमच्यासमोर पहिला प्रश्न तयार आहे. शिवाजी शिवनेरी तर ज्ञानेश्वर काय? ज्ञानेश्वरी, पैठण, आपेगाव की मुक्ताई? आपेगाव, जन्मगाव. शिवाजी महाराजांचं जन्मगाव तसं ज्ञानेश्वर माऊलींचं जन्मगाव आपेगाव. पुढे आपण जाऊया. गाय पाळीव असते तर सिंह काय? राजा, आयाळ, सिंहीण, हिंस्त्र. इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे हिंस्त्र. त्याला आपण पाळू शकत नाही. पुढे बघा आता. बुध, गुरु, मंगळ यांच्या गटामध्ये बसणारं बुध, गुरु, मंगळ तर काय बसेल? पृथ्वी, सूर्य, ध्रुव, चंद्र. लक्षात घ्या, बुध, गुरु, मंगळ हे ग्रह आहेत. पृथ्वी हा सुद्धा ग्रह आहे, तर आपण इथे पुढचं बसवणार आहोत गटात पृथ्वीचं, कारण सूर्य, तारा, ध्रुव, तारा, चंद्र उपग्रह. बघा पुढलं. तूप, लोणी, ताक. तूप, लोणी, ताक दुधापासून बनणारे पदार्थ. तेल, बर्फ, दही, पाणी. काय येईल या ठिकाणी? तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे दही. दुधापासून बनणारे सगळे पदार्थ आणि पांढऱ्या रंगाचे. वदन, मुख, तुंड. वदन म्हणजे तोंड, मुख म्हणजे तोंड, तुंड म्हणजे तोंड. अनन, इथे अनन अला जर काना राहिला असतं तर आपण आनन बसलं असतं या ठिकाणी, पण अनन दिलेलं आहे त्यामुळे हे येणार नाही. मुख, अधर, तोंड. तोंडाला समानार्थी असणारे शब्द. चला तर मग सराव करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.